Welcome to the class, students. This is 7th standard English class. We are doing the second lesson, that is odd one in. In today's class, we are going to learn the full lesson. I'm going to explain you the full lesson. आणि फ्रेंड्स प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत. तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा लेसन शिकू द्या. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सो लेट्स स्टार्ट. Odd one in. How was the first day of the school? Asked mother as Rima sat down for dinner. Okay, Rima shrugged. No lessons, just settling in. आता रीमाच्या आईने रीमाला विचारलं की शाळेचा पहिला दिवस होता. पहिला दिवस शाळेचा कसा होता? रात्रीचं जेवण करता करता तिने रीमाला विचारलं. तर रीमा म्हणाली, ओके, आज काही शिकवलं नाहीये. नो लेसन्स, जस्ट सेटलिंग इन. आज नुसतं आम्ही ऍडजस्ट होत होतो, क्लासमध्ये सेटल होत होतो. एनी न्यू गर्ल्स इन युअर क्लास? एन्क्वायर्ड हर फादर, मिस्टर सेन. तिचे वडील, रीमाचे वडील मिस्टर सेन यांनी विचारलं की कोणी नवीन मुली आल्यात का शाळेत? तर ओनली वन, मालती, अँड शी इज फनी, ग्रिमेस्ड रीमा एज शी हेल्प्ड हरसेल्फ टू द सॅलड. ती म्हणाली एकच मुलगी आली आहे, मालती, आणि ती खूप मजेशीर आहे. शी grimaced Rima as she helped herself to the salad. ग्रिमेस्ड म्हणजे थोडासा रागाने बोलली ती. तिला ती मुलगी बहुतेक मालती आवडत नव्हती, म्हणून ती थोडीशी रागाने अशी बोलली की हो, देयर इज अ न्यू गर्ल इन आवर क्लास, हर नेम इज मालती. Why do you say that? asked Mr. Sen. तू असं का बोलतेस असे तिचे वडील म्हणायला लागले, मिस्टर सेन. तर शी कांट स्पीक इंग्लिश मच, रीमा म्हणाली. शी हॅज कम फ्रॉम अनदर स्टेट, स्निफ्ड रीमा, नेमिंग वन ॲट द अदर एंड ऑफ द कंट्री. तर रीमा म्हणाली की ती मुलगी दुसऱ्या स्टेटमधून आली आहे. आपल्या देशाच्या दुसऱ्या साईडला जो स्टेट आहे त्या स्टेटमधून आली आहे. ते स्टेटचं नाव नाही सांगितलं इथे. तर शी हॅज कम फ्रॉम द अदर स्टेट विच इज ॲट द अदर एंड ऑफ द कंट्री. शी डझंट स्पीक मच इंग्लिश. त्या मुलीला जास्त इंग्लिश बोलता येत नाही. ओ, द चिल्ड्रन फ्रॉम दॅट स्टेट आर सपोज टू बी क्लेवर. दे आर स्पेशली गुड ॲट मॅथ्स, सेड मिस्टर सेन क्वायटली. तर तिचे वडील म्हणाले, रीमाचे वडील म्हणाले की त्या स्टेटमधली मुलं फार हुशार असतात, स्पेशली मॅथ्समध्ये हुशार असतात. ओके, दे आर व्हेरी क्लेवर अँड दे आर स्पेशली गुड ॲट मॅथ्स, मिस्टर सेन सेड क्वायटली. ते हळूच बोलले. वेल, this one does not seem smart at all. Oily hair, bindi and all. Good morning, teacher, mimicked Rima. तर रीमा ती मालती कशी बोलते ते बोलून दाखवलं तिने. गुड मॉर्निंग नाही, गुड मॉर्निंग टीचर असं ती बोलती. आणि तिचे केसांना खूप तेल असतं, मोठी बिंदी लावून येते. तर अँड शी इज नॉट स्मार्ट ॲट ऑल. वेल, दिस वन डज नॉट सीम स्मार्ट ॲट ऑल. ऑइली हेअर, बिंदी अँड ऑल. गुड मॉर्निंग टीचर, मिमिक्ड रीमा. मिमिक म्हणजे तिची नक्कल करून दाखवली. हर पेरेंट्स एक्सचेंज ग्लान्सेस. रीमा वॉज देअर ओनली चाइल्ड. दे डॉटेड ऑन हर, बट शी कुड बी इनसफरेबल ॲट टाइम्स. आणि हर पेरेंट्स एक्सचेंज ग्लान्सेस. तर रीमा त्यांची एकुलती एक मुलगी होती आणि ती जरा लाडात वाढली होती किंवा तिच्याकडे जास्तीच अटेन्शन देत होते हे दोघं आई वडील. Her parents exchanged glances. Rima was their only child. ती एकुलती एक होती. They doted on her. तिचे जास्ती लाड झाले होते, तिच्याकडे जास्ती अटेन्शन झालं होतं. But she could be insufferable at times. त्यामुळे ती फार अवघड म्हणजे हट्टी झाली होती थोडक्यात. I do hope you and your friends will not make things too difficult for Malti, sighed Mr. Sen as he rose from the table. तर तिचे वडील म्हणाले की त्या मुलीला तुम्ही जास्ती त्रास देऊ नका असं मी आशा करतो. ते जेवणाच्या ताटावरून उठता उठता बोलले. आय होप यू अँड युअर फ्रेंड्स विल नॉट मेक थिंग्स टू डिफिकल्ट फॉर मालती, साइड मिस्टर सेन एज ही रोज फ्रॉम द टेबल. रीमा अँड हर गँग हॅड डिसाइडेड टू डू जस्ट दॅट. रीमा आणि तिच्या मैत्रिणींनी प्लॅनच केला होता की मालतीला थोडा त्रास द्यायचा किंवा तिला छळायचं असं. नेक्स्ट मॉर्निंग, द मिनिट मालती एंटर्ड द क्लास, दे ऑल कोरस्ड गुड मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी मालती क्लासमध्ये एंटर झाल्याबरोबर सगळ्यांनी तिला चिडवायला सुरू केलं तिच्याच भाषेत. गुड मॉर्निंग नाही म्हणाले, सगळेजण म्हणाले गुड मॉर्निंग. ओके. पुअर मालती, शी डिड नॉट रिअलाइज दॅट दे वर मेकिंग फन ऑफ हर.
मालतीला हे कळालं नाही की तिचे सगळेजण तिची चेष्टा करत होते किंवा तिची मस्करी करत होते. तिने परत त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना ती गुड मॉर्निंग असं म्हणाली. शी बीम्ड बॅक ॲट दॅम अँड रिप्लाइड गुड मॉर्निंग. बीम्ड म्हणजे त्यांच्याकडे परत बघून, त्यांना उद्देशून. शहनाज गिगल्ड. वाय डू यू पुट सो मच ऑइल ऑन युअर हेअर, शी आस्क्ड रूडली. शहनाज म्हणून एक दुसरी क्लासमधली मुलगी होती. तिने विचारलं, तू तुझ्या केसांवर एवढे तेल का चोपून येतेस, एवढं तेल का घालतेस. शी आस्क्ड रूडली. तिला अगदी अरोगंटली, रागाने म्हणता येणार नाही पण रागाने विचारलं किंवा सहज नाही विचारलं, वेगळ्या टोनमध्ये विचारलं. आस्क्ड हर रूडली. मालती लुक्ड ऑफेंडेड बट डिड नॉट रिप्लाय. मालतीला वाईट वाटलं पण तिने उत्तर नाही दिलं किंवा ती गप्प राहिली. अँड द स्कर्ट सो लॉंग, सेड क्लेअर कॅटिली. क्लेअर म्हणून अजून एक मुलगी होती, ती म्हणाली की तुझा स्कर्ट एकदम खूप लांब आहे. तिला रूडली, तिने पण सेड क्लेअर कॅटिली म्हणजे रूडली, एखाद्याला दुखवायच्या सुरात आपण जेव्हा बोलतो तेव्हा. मालती फ्लश्ड. मालतीला खूप वाईट वाटलं, तिचा चेहरा लाल झाला. शी वॉज अबाउट टू से समथिंग वेन द टीचर एंटर्ड. ती काही बोलायला जाणारच होती मालती, एवढ्या टीचर क्लासमध्ये आल्या. As the class progressed, everyone was surprised to see Malti raise her hand whenever teacher asked a question. जेव्हा जेव्हा टीचर प्रश्न विचारायचे क्लासमध्ये मॅथ्सचे, तेव्हा मालतीचा हात सगळ्यात पहिल्यांदा वर यायचा उत्तर देण्यासाठी. ह्याचा अर्थ ती फार हुशार होती, तिला सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत होती. येस मालती, यू आन्सर, सेड द टीचर. मालती आन्सर्ड करेक्टली अँड टीचर नॉडेड इन अप्रिसिएशन. प्रत्येक वेळेला टीचरने तिला व्हेरी गुड, तिचं उत्तर बरोबर असल्याची पावती देत तिला तिचं कौतुक केलं. मालती आन्सर्ड करेक्टली अँड टीचर नॉडेड इन अप्रिसिएशन. वेन रीमा रिकाउंटेड दिस ॲट होम, हर मदर सेड, साऊंड्स लाईक अ क्लेवर गर्ल. आता रीमाने घरी येऊन आपल्या आईला सगळं सांगितलं क्लासमध्ये काय झालं ते. तेव्हा तिची आई म्हणाली की मला वाटतं ही मुलगी खूप हुशार आहे. व्हॉट इज द यूज, सेड रीमा अनचॅरिटेबली. हर इंग्लिश इज सो अट्रॉशियस. तर रीमा म्हणाली व्हॉट इज द यूज, काय उपयोग त्याचा, कारण तिची इंग्लिश फार अट्रोशियस आहे. अट्रोशियस म्हणजे फार वाईट आहे, अनप्लेझंट आहे, चांगली नाहीये. द सेम मे बी सेड ऑफ युअर हिंदी, काउंटर्ड मिस्टर सेन शार्पली. तर रीमाचे वडील म्हणाले, मिस्टर सेन म्हणाले की तिचं इंग्लिश चांगलं नाहीये तर तुझं हिंदी पण वाईट आहे. He was getting quite sick of Rima's attitude. त्यांना आपल्या मुलीचं ॲटिट्यूड, तिचं वागणं, बोलणं अजिबात आवडत नव्हतं. He was quite sick of Rima's attitude. Even Mrs. Sen did not like it. That night, Rima's parents discussed the matter. रिमाच्या आईला सुद्धा रिमाचं वागणं आवडलेलं नव्हतं. That night, Rima's parents discussed the matter. We put Rima into a good school to make her smart and confident. तर आई वडील एकमेकांशी बोलू लागले की आम्ही रिमाला स्मार्ट बनावं म्हणून एका चांगल्या शाळेत घातलं, ती कॉन्फिडंट व्हावी म्हणून एका चांगल्या शाळेत घातलं. अँड आय एम अफ्रेड शी इज टर्निंग इन टू क्वाईट अ लिटल स्नॉब. स्नॉब म्हणजे स्वतःला सुपिरियर समजणं आणि दुसऱ्यांना कमी लेखणं, त्यांना स्नॉबिश म्हणतात. जी लोक दुसऱ्यांना कमी लेखतात आणि स्वतःला सुपिरियर समजतात त्यांना स्नॉबिश म्हणतात. So I am afraid she is turning into quite a little snob, said Mr. Sen sadly. The following Saturday was the inter-house singing competition. Rima, who was participating in the English song category, was surprised to see Malti's name in the list of participants for the Hindi song category. तर एका शनिवारी वीकेंडला शाळेमध्ये इंटर हाऊस सिंगिंग कॉम्पिटिशन होतं. रीमाने इंग्लिश सॉन्ग कॅटेगरीमध्ये भाग घेतला होता आणि तिला मालतीचं नाव हिंदी सॉन्ग कॅटेगरीमध्ये दिसलं आणि तिला खूप आश्चर्य वाटलं. ऑइली प्लेट्स सिंग्स ऑल्सो, शी सेड स्नायडिली टू क्लेअर. तर तिला त्यांनी नाव ठेवलं होतं ऑइली प्लेट्स म्हणजे तेलकट वेण्या, केसाच्या वेण्या घालत होती त्या तेलकट असायच्या, तिच्या केस तेलकट असायचे म्हणून तिला ऑइली प्लेट्स सिंग्स ऑल्सो म्हणजे ही चिप्पू वेणीवाली, तेलकट वेणीवाली मुलगी गाते सुद्धा असं ती विचारत, असं ते एकमेकांना बोलू लागले. ती तिच्या मैत्रिणीला क्लेअरला म्हटली. कोण म्हटली? रीमा क्लेअरला म्हटली.
क्रोक्स यू मीन, गिगल्ड क्लेअर. क्रोक्स म्हणजे बेडकाचा आवाज किंवा असा वेगळा आवाज, जनावरांचा आवाज ज्याला काढतात त्याला क्रोक्स म्हणतात. म्हणजे हिचा आवाज ही अशा आवाजात गाणारी आहे. ती क्रोक्स, शी विल क्रोक. क्रोक्स यू मीन, गिगल्ड क्लेअर असून म्हणाली की तिचा आवाज कर्कश येणार आहे गाताना. दे वर टू बी प्रूव्ड, बट दे वर टू बी प्रूव्ड रॉंग. दे वर टू बी प्रूव्ड रॉंग कारण मालती सॅंग ब्युटिफुल्ली. शी हॅड अ मेलोडियस अँड वेल ट्रेन्ड व्हॉइस. तिचा आवाज खूप सुरेल होता आणि खूप ट्रेंड होता. Rima and her gang had decided to jeer when Malti sang, but there was such absolute silence they did not dare to. रीमा आणि तिच्या गँगने ठरवलं होतं की मालती जेव्हा गायला लागेल तेव्हा कमेंट्स पास करायचे किंवा तिला स्टेजवर डिस्टर्ब करायचं. पण ते असं करू शकले नाही कारण ती जेव्हा गायला लागली मालती तेव्हा सगळीकडे पिन ड्रॉप सायलेन्स होता आणि त्यांची हिंमत नाही झाली तिला डिस्टर्ब करण्याची किंवा तिच्या विरुद्ध खालून कमेंट्स पास करण्याची. दे वर शुअर टू गेट कॉट. असं केलं असतं तर ते पकडले गेले असते. वेन मालती फिनिश्ड, द प्रिन्सिपल वॉज द फर्स्ट वन टू स्टार्ट क्लॅपिंग, फॉलोड बाय द टीचर्स अँड स्टुडंट्स. मालतीचं गाणं संपल्या सगळ्यात पहिला व्यक्ती जी टाळ्या वाजवणारी होती किंवा अप्रिशिएट करणारी होती ते स्कूलचे प्रिन्सिपल होते, फॉलोड बाय टीचर्स अँड स्टुडंट्स. त्याच्यानंतर सगळे टीचर्स आणि स्टुडंट्स पण तिचं कौतुक करू लागले. नो वन वॉज सरप्राइज वेन मालती वॉन द फर्स्ट प्राइज. कोणालाही आश्चर्य वाटलं नाही की मालतीला फर्स्ट प्राइज मिळाला कारण सगळ्यांना माहिती होतं तिने खूप छान गायलं होतं. रीमा डिड कम फर्स्ट इन अ कॅटेगरी. सम हाव शी फेल्ट नो जॉय. रीमा पण तिच्या कॅटेगरीमध्ये फर्स्ट आली होती पण तिला आनंद झाला नव्हता. आनंद न होण्याचं कारण होतं की मालतीला पण फर्स्ट प्राइज मिळाला होता हिंदी गाण्यामध्ये. As the term progressed, it was abundantly clear to all that Malti was a bright child. जसजसे 6 महिने टर्म संपायला आली तेव्हा सगळ्यांना कळून चुकलं होतं की मालती ही खूप हुशार मुलगी आहे. शी वॉज अ ब्राईट चाइल्ड. शी वॉज क्वायट, स्टुडियस अँड इंटेलिजंट. ती शांत होती, अभ्यासू होती आणि भयंकर हुशार होती. शी फेअर्ड वेल इन स्पोर्ट एज वेल एज स्टडीज. ती स्पोर्ट्समध्ये पण चांगलं कर्तृत्व करत होती आणि अभ्यासात सुद्धा हुशार होती. हर फोर्टे वॉज मॅथमॅटिक्स. तिचं मेन केंद्रस्थान म्हणजे जास्ती हुशार ती कशात होती तर ती मॅथ्समध्ये जास्ती हुशार होती. हर फोर्टे वॉज मॅथमॅटिक्स. हर सिम्पल अपिअरन्स बिलाइड अ शार्प अँड निम्बल ब्रेन. बिलाइड म्हणजे खोटं ठरवणं, म्हणजे तिचं अपिअरन्स कसं साधं होतं पण ती साधी मुळात नव्हती. शी हॅड अ शार्प अँड निम्बल ब्रेन. तिच्याकडे खूप हुशार मेंदू होता, ती खूप हुशार होती. स्लोली मेनी ऑफ द गर्ल्स बिगॅन सिकिंग हर हेल्प इन मॅथमॅटिक्स. हळूहळू सगळ्या मुली तिच्याकडे गणित सोडवून घ्यायला येऊ लागली, तिची मदत मागायला येऊ लागली. हेल्प विच शी रेडिली अँड चेअरफुल्ली गेव. ती मदत ती सहज त्यांना आनंदाने सगळ्यांना मदत करू लागली. द टीचर्स हॅड लाईक द रिस्पेक्टफुल इंटेलिजंट गर्ल फ्रॉम द बिगिनिंग. टीचरना ती आधीपासूनच आवडत होती पण आता गर्ल्स फ्रॉम द क्लास ऑल्सो बिफ्रेंडेड हर. आता क्लासमधल्या मुली सुद्धा तिला फ्रेंड्स बनवत होत्या, तिच्याशी फ्रेंडशिप करू इच्छित होत्या. नॉट रीमा अँड हर क्लिक दो. रीमा आणि तिचं गँग होती ते मात्र तिच्या फ्रेंडशिप करायला तिच्याजवळ अजून आले नव्हते. नॉट रीमा अँड हर क्लिक दो. दे स्टबनली डिसलाइक मालती. त्यांना मालती अजिबात आवडत नव्हती. दे वर अ स्टायलिश लॉट अँड नथिंग दॅट मालती डीड कुड ऑल्टर द फॅक्ट दॅट शी वॉज नॉट देअर टाईप. तर रीमाचा ग्रुप हा जरा मॉडर्न ग्रुप होता, स्टायलिश ग्रुप होता आणि नथिंग दॅट मालती डीड कुड ऑल्टर द फॅक्ट दॅट शी वॉज नॉट देअर टाईप. आता मालती कितीही हुशार दिसत असली किंवा अभ्यासात हुशार असली तरीही ती त्यांच्या टाईपची नव्हती हे सिद्ध होत होतं. ती हुशार असली तरी ती रीमाच्या ग्रुपच्या टाईपची नव्हती, ती त्यांच्यापासून वेगळी होती, ती साधी होती. दे नेव्हर लॉस्ट अ चान्स टू पोक फन ॲट हर, पर्टिक्युलरली हर इंग्लिश. तर मालतीची इंग्लिश थोडी वेगळी होती त्यामुळे ते नेहमी त्याला इंग्लिशवरनं रीमाचा ग्रुप तिला चिडवायचा. तर एकही चान्स ते सोडायचे नाही तिला चिडवायचा इंग्लिशवरून. मालती फेल्ट बॅड अबाउट देअर बिहेवियर. मालतीला त्यांचं वागणं आवडत नव्हतं किंवा तिला खूप वाईट वाटायचं ह्या रीमाचा ग्रुप कसा वागतोय ते. वन डे शी वॉज
on a verge of tears when Rima mocked at her mercilessly because she said ask instead of ask. एक दिवस तिला रडू आलं जेव्हा रीमाने तिला चिडवलं, अगदी निर्दयीपणे चिडवलं, कारण तिने आस्क हा शब्द आक्स असा प्रोनाऊन्स केलं. आय वॉन्ट टू आस्क यू समथिंग तर आय वॉन्ट टू आक्स यू समथिंग असं ती बोलली. तेव्हा तिला चिडवल्याबरोबर मालतीला खूप रडू आलं. हर व्हॉइस ट्रेम्बलिंग, मालती सेड, मालती कापऱ्या आवाजात म्हणाली, आय नो माय इंग्लिश इज वीक, युअर्स इज गुड, प्लीज विल यू हेल्प मी टू इम्प्रूव्ह इट. तर मालती म्हणाली रीमाला की तू मला माझं इंग्लिश तुझ्यासारखं बनवायला किंवा इम्प्रूव्ह करायला मदत करशील का. तर रीमा म्हणाली, आय वोंट बी एबल टू हेल्प यू माय डिअर. रीमा म्हणाली, मी तुला मदत नाही करू शकणार आहे, मी तुला अजिबात मदत नाही करणार आहे. रिप्लाइड रीमा विथ अन एक्झॅगरेटेड ऍक्सेंट, एकदम रूड ऍक्सेंटमध्ये ती बोलली. स्पीकिंग प्रॉपर इंग्लिश इजंट इझी फॉर यू कॉन्ट्रीफाईड टाइप्स. म्हणजे तुम्ही गावाकडची असं तिने कॉन्ट्रीफाईड टाइप्स म्हटलं तिला, म्हणजे ती कंट्री साईडची होती, वेगळ्या कंट्रीतली होती. त्या कंट्रीमधल्या मुलींना इंग्लिश बोलणं सोपं नाहीये. स्पीकिंग प्रॉपर इंग्लिश इजंट इझी फॉर यू कॉन्ट्रीफाईड टाइप्स असं रीमा मालतीला म्हणाली. मालतीज फेस टर्न रेड. मालतीला पुन्हा रडू आलं तिला, अक्षरशः तिचा चेहरा लाल झाला. मालतीज फेस टर्न रेड. शी वॉन्टेड टू रिटॉर्ट बट कुड नॉट फाइंड द राईट वर्ड्स. रिटॉर्ट म्हणजे तिला परत उलट तिला उत्तर द्यायचं होतं किंवा बोलायचं होतं, पण तिला व्यवस्थित शब्द नाही सापडले काय बोलावं ते, रीमाला काय बोलावं हे. बट शी कुड नॉट फाइंड द राईट वर्ड्स. शी बर्स्ट इन टू टीयर्स अँड रॅन ऑफ. तिला रडू आलं आणि ती तिकडून पळून निघून गेली. दॅट वॉज हॉरिड रीमा, सेड शहनाज. येस, अग्रीड नेहा अँड क्लेअर राऊंडली. तर दुसऱ्या दोन मुली नेहा आणि क्लेअर सुद्धा शहनाज बरोबर सहमत होत्या की तू मालतीला असं बोलायला नको होतं रीमा. तर रीमा वॉज शॉक्ड. रीमाला आश्चर्य वाटलं. हर ओन फ्रेंड्स हॅड टर्न्ड अगेन्स्ट हर. याच मुली ज्या आधी मालतीची मस्करी करत होत्या तिच्या मैत्रिणी, तर त्या आज रीमाच्या विरुद्ध होत्या आणि मालतीच्या साईडला होत्या. शी वॉक्ड ऑफ इन अ हाफ. ती रागाने निघून गेली तिकडनं. रीमा तिकडनं रागाने निघून गेली. मिसेस सेन फाउंड हर सबड्यूड ओव्हर द लंच बट डिसाइडेड नॉट टू आस्क एनिथिंग. रीमाच्या आईला रीमा जरा डायनिंग टेबलवर रात्री जेवायला बसली होती, जेवायला बसली होती, तर ती थोडीशी वेगळी वाटली. तिच्या नेहमीसारखे वागणं तिला वाटलं नाही. मिसेस सेन फाउंड हर सबड्यूड ओव्हर लंच बट डिसाइडेड नॉट टू आस्क एनिथिंग. तर रीमाच्या आईने ठरवलं की रीमाला काहीही विचारायचं नाही. आज रीमा शांत होती, तर तिला आज काहीही विचारायचं नाही असं मिसेस सेनने ठरवलं. रीमा न्यू दॅट शी हॅड बिहेव्ड व्हेरी बॅडली. रीमाला पण ते कळून चुकलं होतं की ती फार रूडली वागत होती. आज ती दॅट शी हॅड बिहेव्ड व्हेरी बॅडली. शी वॉज टू प्राऊड टू ऍडमिट इट इव्हन टू हर सेल्फ. तर तिला तिच्या चुकीची जाणीव झाली होती, पण तिला ते मान्य करायचं नव्हतं. तिच्या गर्वापोटी तिला ते मान्य करायचं नव्हतं. तिला स्वतःशी सुद्धा मान्य करायचं नव्हतं की ती चुकीचं वागत आहे. तर हा लेसन इथे संपलेला आहे. आय एम एक्सप्लेन यू द फुल लेसन प्रॉपरली. नाउ द इंग्लिश वर्कशॉप, आय विल बी कवरिंग दॅट इंग्लिश वर्कशॉप इन द नेक्स्ट व्हिडिओ. सो टिल देन please read the lesson carefully, understand it properly. And now today's thought for the day I'm going to tell you. आजचा एक थॉट आहे, लर्न as much as you can while you are young since life becomes too busy later. तर आपण तरुण असताना आपण जास्त शिकून घेतलं पाहिजे, ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. कारण जसजसे आपण मोठे होतो ना, तसतसं आपण कामांमध्ये गुंतत जातो आणि कुठलीही गोष्ट शिकण्याची कुतूहल कमी होत जातं. त्यामुळे लहानपणी तरुणपणीच मित्रांनो सगळं अभ्यास जेवढी नॉलेज शिक्षण घेता येईल तेवढं घेत राहावं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओचं नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ओके, टिल देन बाय बाय, टेक केअर.